हाय हॅलो नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवणार आहोत आळू वडी, तीही अगदी साध्या सोप्या आणि सिंपल पद्धतीने। त्यासाठी भरपूर सारी कोथिंबीर घ्या, तीळ घ्या, जिरं घ्या आणि कोथिंबीर, मिरचा आणि लसणाचा ठेचा घालून घ्या। चवीप्रमाणे हळद आणि नमक घालून घ्यायचे आहे। छान असं मिश्रण करून घ्यायचं। नंतर त्यामध्ये वाटी 2 वाटी बेसन पीठ घाला। तुम्हाला जेवढं बेसन पीठ हवंय तेवढं घालून घ्या आणि त्यामध्ये पाहिजे तेवढ्या दाटसर पद्धतीने त्या मिश्रणामध्ये थोडंसं पाणी घालत ते मिश्रण मिक्स करून घ्या। त्यानंतर बघा, आळूची पानं अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर त्याचे देठ काढून घ्यायचे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघा, आळूवरती ते मिश्रण लावून घ्यायचं आहे। छान असं लावून झाल्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच बघा, तुम्हाला आळूवडीला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। छान असा गोलाकार दिल्यानंतर आळूवडी आपली वाफवण्यासाठी तयार होते। त्यासाठी बघा, भरपूर सारं पाणी पातेल्यामध्ये ठेवायचं आहे, उकळवायचं आहे आणि त्यावरती वाफवण्याची चाळण ठेवायची आहे। त्याला तेल लावून घ्यायचं आणि जे आपण आळूवडीची रोल बनवलेत ते त्याच्यावरती घालून घ्यायचे। त्यानंतर बघा, थोड्या वेळाने बघा, पाणी छान अशा वड्या वाफवून झाल्यानंतर छान असे गोलाकार कट करून घ्यायची। वाफवून घेतल्यानंतर आणि कट करून घेतल्यानंतर बघा, मीडियम आचेवरती तेल गरम करून घ्यायचं आणि बघा, छान अशा फ्राय करून घ्यायच्या आपल्या आळूवड्या, ज्या की बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहेत, किती गोलाकार आहेत आणि छान पण दिसत आहेत। तर चला, तुम्ही पण याच पद्धतीने आळूवडी बनवता की अजून कोणत्या पद्धतीने ते सांगा आणि आवडलं असेल लाईक शेअर सबस्क्राईब